पोलीस खात्यामध्ये एकूण किती रिक्त पदं आहेत याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे। आज त्यांनी विधिमंडळात सांगितलं की 15,980 पदं रिक्त आहेत। जर आपण तो ढोबळमानाने आकडा पकडला तर तो 16,000 होते, फक्त 20 वाढवले तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1235 पदं हे पीएसआय पदाचे आहेत आणि आपण इतर पदं जे आहेत ते 800च्या आसपास पकडूया, कारण बाकीचे जे पद आहेत ते सगळे प्रमोशनने भरले जातात। एखादा पोलीस शिपाई पोलीस नाईक झाला तर त्याची पोस्ट ऑटोमॅटिक रिकामी होणार आहे आणि ती तुमच्या पोलीस भरती मार्फतच भरली जाणार आहे। त्यामुळे ज्या रिक्त जागा आहेत त्या 15,900 ऐवजी तुम्ही पकडताना आता सध्या 14,000 पकडा, ही आकडेवारी आजची आहे। येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत अजून रिक्त जागा होणार आहेत। पोलीस भरती करत असताना पुढच्या 4-5 महिन्यांचा विचार करून त्या जागा मागवल्या जातात आणि त्या जागा भरल्या सुद्धा जातात। 100% पद भरायला पोलीस विभागाची परवानगी आहे। पोलीस खात्याचे रिक्त जागा आलेल्या आहेत, तिकडे बैठकावर बैठका चालल्या आहेत। महासंचालक कार्यालय पुन्हा ह्या लोकांना बोलवत आहे, सूचना देत आहे। पण प्रश्न असा आहे की तुम्ही तयारीला लागले आहात का? तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन घेताय का? प्रॉपर अभ्यास करत आहात का? जर तुम्ही प्रॉपर अभ्यास करत नसाल तर फक्त जाहिरात येणार आणि निघून जाणार, तुमचं सिलेक्शन होणार नाही। शेवटी एवढ्या जागा आहेत तर एवढ्याच लोकांचं सिलेक्शन होणार आहे, प्रत्येकाचं सिलेक्शन होणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, सगळ्यांचं सिलेक्शन होणार नाही। जे कष्ट करतील, जे स्पर्धेत टिकतील त्यांचंच सिलेक्शन होईल।